ज्यावेळी तुम्ही ठरवलं, की शेअर मार्केटमध्ये बिझनेस करायचा, त्यावेळी सुरुवात कुठून केली? त्याचं ट्रेनिंग घेतलं, की डायरेक्ट गुंतवणूक करायला चालू केली? कसं होतं? सी ॲज अन एंटरप्रेन्योर गुंतवणूक या गोष्टीशी मी कुठेतरी जोडलेला होतोच. ओके. पण मी ॲक्टिव्हली ते करत नव्हतो. हं, जसं सगळे लोकं करतात, YouTube चॅनल, फ्री कंटेंट हं, हे पाहून मी गोष्टी करत होतो. हं. पण त्यानंतर मात्र मी असं ठरवलं, की मी कुठेतरी ट्रेनिंग घेईन. सो ओके, मी 7 महिन्याचा एक बेसिक टू ॲडव्हान्सचा कोर्स केला ओके, आणि हाच कोर्स आता आपण 3 महिन्यात शिकवतो. ओके. त्याच्यानंतर मी 1 वर्षाचं डेडिकेटेड मेंटरशिप प्रोग्राम केला. हं, हं. ज्याच्यामध्ये मी एलियट वेव्ह थेअरीवरती मास्टरी केली. अच्छा, सो जवळ-जवळ 2 वर्षाचं ट्रेनिंग करून पुढचे 3 वर्ष मी स्वतः प्रॅक्टिस केली. अच्छा. एक प्रॉफिटेबल ट्रेडर झालो आणि हं, त्यानंतर मला कुठेतरी असं सांगण्यात आलं, की हे नॉलेज आपण अ, लोकांना दिलं पाहिजे. हं. मराठी लोकांमध्ये याचा खूप निगेटिव्ह ग्रह आहे. राइट. तर हा कुठेतरी आपल्याला मोडीत काढला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांना आपण शेअर मार्केटशी संगनमत करून घेतलं पाहिजे. राइट, राइट. ज्यांना शेअर मार्केटबद्दल अजिबातच माहिती नाहीये, त्यांना तुम्ही शेअर मार्केटबद्दल काय सांगाल? शेअर मार्केट नक्की काय आहे? शेअर मार्केट हे खूप साध्या, सोप्या, सरळ भाषेत जर सांगायचं झालं, हं. तर एखादी आजी जेव्हा घरी-घरी जाऊन भाजी विकते, ओके, टोपली घेऊन. ओके. त्या आजीचं आपण एक्झाम्पल घेऊयात. हं, ओके. हं, जर समजा तिला ह्या भाजीचा व्यवसाय करायचा आहे, हं, तर ती काय करते, की जिकडे होलसेल मार्केट आहे, त्या मार्केटमध्ये जाते. हं, तिच्याकडे जे काही अलोकेटेड फंड्स असतात, हं, त्यातून ती निवडून भाजी घेते. हं, ती एक विचार करते, की दिवसभराला मला कुठली भाजी संध्याकाळपर्यंत राहील, हं, अशी भाजी ती विकत घेते. हं, बरोबर आहे? हं. आणि ती सकाळी 10 वाजल्यापासून घरोघरी भाजी विकायला चालू करते. बरोबर. बरोबर आहे? हं, आता तिने तिकडे समजा आपण एक एक्झाम्पल घेतलं मेथीची जुडी. जर तिने ₹2 ला घेतली असेल, तर ती इकडे ₹4 ला विकेल किंवा राइट. ₹3 ला विकेल. हं, हीच गोष्ट शेअर मार्केटमध्ये पण आहे. हं. ओके. शेअर मार्केटमध्ये एक्सचेंजेस जे आहेत, की त्यांच्याकडे ऑलरेडी शेअर्स असलेली लोकं आहेत. हं, आता काही लोकांनी हे शेअर्स ₹50 वरती खरेदी केलेले असतात. हे शेअर्स कुठेतरी ₹500 ला जेव्हा जातात, हं. तेव्हा ते विकतात. बरोबर. आणि दुसरा व्यक्ती ते ₹500 ला घेऊन हं. पुढे ₹1500 ला किंवा ₹2000 ला विकण्याच्या आविर्भावात असतो असं आपण म्हणू शकतो. हो, पण याच्यासाठी त्याच्याकडे नॉलेज असणं गरजेचं आहे. बरोबर. ज्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे, त्यांनी कुठून सुरुवात करावी?